Good afternoon, all of you. In last lecture, we was learn what is business objective and its type. So now we learn our next question. Explain features of business objective. Introduction. Setting of business objective is an essential part of the business. In fact, management process begin with the setting organizational objective. Strategic planning is applied to every aspect of the business in order to meet its objective. बिझनेस ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यासाठी बिझनेस हा रन केला जातो. सो बिझनेस ऑब्जेक्टिव्ह इज द इसेन्शियल पार्ट ऑफ द एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे असं कोणताच तुम्हाला बिझनेस बघायला नाही मिळणार की त्याचे ऑब्जेक्टिव्ह काहीच नाहीये. तर ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा हा एक इसेन्शियल पार्ट आहे असं म्हटलं जातं. इन फॅक्ट मॅनेजमेंट प्रोसेस बिगिन विथ द सेटिंग ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आणि कोणत्याही बिझनेसचं स्टार्टिंग हे बिझनेस ऑब्जेक्टिव्ह सेट करण्यापासूनच झालेलं असेल. दॅट्स वाय हियर ऑर्गनायझेशन प्रेफर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग टू अचीव द ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. आणि यासाठी काय केलं जातं, तर काही ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल, असे करून हे ऑब्जेक्टिव्ह अचीव केले जातात. मग हे ऑब्जेक्टिव्ह कशा टाइप्सचे असतात किंवा कसे असले पाहिजेत हे आपण या क्वेश्चन मध्ये फीचर्स मध्ये लर्न करणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट आहे, ऑब्जेक्टिव्ह शुड बी अंडरस्टँडेबल. तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे असले पाहिजेत, तर अंडरस्टँडेबल असणं महत्वाचं आहे. इन ऑर्डर फॉर अ कंपनी टू एस्टॅब्लिश अ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, इट मस्ट फर्स्ट अंडरस्टँड वेअर इट स्टँड अँड वेअर इट हॅज बीन. म्हणजे आपला सध्याचं करंट सिच्युएशन किंवा करंट स्टेटस काय आहे किंवा इन फ्युचर मध्ये आपल्याला काय करायचं आहे हे आपण कशावरून फाइंड आउट करतो, तर आपल्या बिझनेस ऑब्जेक्टिव्ह मधून आपण फाइंड आउट करणार आहोत. दॅट्स वाय द ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी अंडरस्टँडेबल, वी कॅन इझिली अंडरस्टूड. म्हणजे कोणत्याही पर्सनने जर आपले ऑब्जेक्टिव्ह बघितले तर त्याला ते इझिली अंडरस्टँड झाले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर्गनायझेशन इज प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. हे जर सेंटेन्स बघितलं तर तुम्हाला या सेंटेन्स मधून काय लक्षात येतं की हा बिझनेसचा पर्पज काय आहे किंवा याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. म्हणजे ते एक सिंपल सेंटेन्स मध्ये फ्रेम करणं महत्वाचं आहे. फॉर द पर्पज ऑफ वी कॅन इझिली अंडरस्टूड अवर बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. मग ह्या ऑब्जेक्टिव्ह वरून आपली करंट स्टेटस काय आहे आणि यावरून आपल्याला फ्युचर मध्ये किती गोष्टी अक्वायर कराव्या लागणार आहेत ह्या गोष्टी अंडरस्टँड होणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. इट देन डिटरमाइन व्हॉट इट्स गोल आर अँड हाऊ इट विल अटेन देम. आणि जर ऑब्जेक्टिव्ह आपलं कस्टमर सॅटिस्फॅक्शन आपण घेऊ, दुसरं ऑब्जेक्टिव्ह, जर आपलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतील हे अंडरस्टँड करणं तितकंच महत्वाचं असेल. म्हणून फर्स्ट फीचर मध्ये काय सांगितलेलं आहे, वी कॅन अंडरस्टूड बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Okay. Point number 2, objective should be measurable. Objective of an organization must be measured. मेजर म्हणजे काय, ते आपल्याला कितपत अचीव झालेलं आहे हे क्लिअरली डिफाइन करता आलं पाहिजे. दॅट मीन्स ऑब्जेक्टिव्ह शुड बी मेजरेबल. Unless the objective are set, the organization will not be able to compare the actual performance with the standard target. Objective give the business is clearly defined target. आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्ह मधून तुमचं टार्गेट सुद्धा अचीव झालं पाहिजे आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्ह इट्स हेल्प टू कम्पेअर द ऍक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स ऑर प्लॅन टार्गेट. म्हणजे तुमचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, तुमचा जो टार्गेट आहे, याच्याशी ऑलवेज तुम्हाला ते कम्पेअर करता आलं पाहिजे. दॅट मीन्स दिस इज द मेजरेबल. ओके, म्हणजे आपण त्याला मेजरेबल असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? Is it clear second point? Am I audible? Yes, ma'am. Okay. Second point clear झाला का सगळ्यांना? Objective must be measurable.
हे मेजर कशासाठी? बिकॉज हिअर वी मेजर स्टँडर्ड परफॉर्मन्स बिटवीन ऍक्च्युअल परफॉर्मन्स. हे तुम्हाला इझिली मेजर करता येणं महत्वाचं आहे, म्हणून तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे मेजरेबल असणं इम्पॉर्टंट असते. थर्ड पॉइंट, हायरार्ची ऑफ ऑब्जेक्टिव्ह. हायरार्ची मीन्स लेवल. ओके, दॅट मीन्स टॉप, मिडल, लोअर. ह्या कशा लेवल ऑफ ऑर्गनायझेशनची हायरार्ची असते, तशी ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा हायरार्ची असणं महत्वाचं आहे. सो बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आर स्ट्रक्चर्ड according to its hierarchy. That means all the objective are not equal important. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी डिसाइड केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, सोशल वेलफेअर, expansion and diversification of business, creating goodwill, increasing market share. ओके, हे काय आहेत? आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत. सो हिअर वी प्रेफर इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह फर्स्ट आहे. म्हणजे पहिले जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्याला आधी इम्पॉर्टन्स द्या आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी काय करा, तुम्ही प्रायोरिटी नुसार सिलेक्ट करा. सो इट शुड बी अचीव अकॉर्डिंग टू इट्स प्रायोरिटी ऍट इम्पॉर्टन्स. म्हणजे जर तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सिम्पल थिंग, तुमचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, दिस इज द बेसिक अँड व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. हे झाले तुमचे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह. आणि थर्ड तुमचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहे सोशल वेलफेअर. म्हणजे काय करायचं आहे, स्कूल इस्टॅब्लिश करायचं आहे एखादं, किंवा एखाद्या चॅरिटेबल ट्रस्टला डोनेशन द्यायचं आहे. दिस इज पार्ट ऑफ सोशल वेलफेअर ऍक्टिव्हिटी. जर तुम्ही प्रॉफिट न मिळवता फक्त डोनेशनच देत राहिलात तर तुमचा बिझनेस स्टेबल होईल का, किंवा सस्टेन होईल का, किंवा सर्वाइव्ह होऊ शकेल का? डेफिनेटली नॉट. So here said, hierarchy of business objective is very important part of setting objective of the organization. The most important objective should be achieved first. म्हणून काय सांगायचं आहे, जे महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे, इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, हे तुम्ही आधी काय करा, पहिल्यांदा अचीव्ह करा. आणि त्याच्याशी रिलेटेड जे सब ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे मग त्याची काहीतरी हायरार्ची डिसाइड करा. And then prefer the second or third priority regarding sub objective. Is it clear? Third point. Is it clear? Third point. Yes. Yes. Okay. Point number 4, multiplicity of objective. Business does not have a single objective. म्हणजे जसं आता मी सांगितलं की प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हे जरी आपलं मेन ऑब्जेक्टिव्ह असेल, किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जरी मेन ऑब्जेक्टिव्ह असेल, तर त्याबरोबर काही सब ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपण काय करतो, तर अचीव्ह करतो. दॅट मीन्स मल्टिपल्सिटी ऑफ ऑब्जेक्टिव्ह. दे आर मल्टिपल इन नेचर. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एव्हरी बिझनेस इज प्रॉफिट, follow with the customer satisfaction. Business also has objective towards society and comprise of employees, shareholders, creditors, government, etc. That means every types of organization always concentrate on satisfaction of stakeholder group. म्हणजे आता इथे सांगितलं प्रॉफिट मिळवणं हे काय आहे, तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, विथ कस्टमर सॅटिस्फॅक्शन सुद्धा आलं त्याबरोबर. मग अजून काय आहे मल्टिपल्सिटी ऑब्जेक्टिव्ह मध्ये, तुम्हाला एम्प्लॉईचं सॅटिस्फॅक्शन सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. शेअर होल्डरचं सॅटिस्फॅक्शन पण तितकंच महत्वाचं आहे, कारण शेअर होल्डर कोण असतात, ओनर्स ऑफ द ऑर्गनायझेशन असणार आहेत. क्रेडिटर्स कोण असणार आहेत, दोज पर्सन प्रोव्हाइड रॉ मटेरियल टू द ऑर्गनायझेशन. That's why the satisfaction of creditors is also very important part of the organization. Government is also very important part of the organization because government provide various facility to the organization. Okay, so हे जे बाकीचे फॅक्टर आहेत हे सुद्धा डायरेक्टली इनडायरेक्टली ऑर्गनायझेशन वरती इम्पॅक्ट करतात. That's why here organization or here we determine multiplicity of objective. Is it clear? Point number 4. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Okay. Point number 5, achievable. Business goals must be achievable. म्हणजे जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहे, हे कसे असले पाहिजेत, अचीव्ह करता येण्यासारखे असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन केले आणि ते अचीव्ह करणं मुश्किल आहे. लक्षात येतंय?
ऑब्जेक्टिव्ह हे कसे असले पाहिजे तर अचिवेबल असणं महत्वाचं आहे. The organization should frame those goals which can be achieved taking into consideration its capability and resources. This is very important factor for achieving the goals and objective of the organization. For example, जर तुमचा बिझनेस न्यूली इस्टॅब्लिश झालेला आहे, न्यूली स्टार्ट झालेला आहे आणि तुमचं काय आहे, एक तुमचं पहिलंच ऑब्जेक्टिव्ह आहे की मला 500 करोडचं काय करायचं आहे, प्रॉफिट मिळवायचं आहे. शक्य आहे का होते? नाही, कारण तुमचा बिझनेस स्टेबल होणं, सर्वाइव्ह होणं हे आधी महत्वाचं आहे. तुमची कॅपॅबिलिटी किती आहे, तुमच्याकडे अक्वायर रिसोर्सेस किती आहेत, अवेलेबल रिसोर्सेस किती आहेत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्ह. So the objective must be feasible enough to keep team member motivated to strive towards its achievement. आणि बेसिकली काय सांगितलं जातं की तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कधी अचीव्ह होणार आहे, तुमच्या एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन वरती, तुमच्या एम्प्लॉईज मोटिवेशन वरती हे अचीव्ह होत असतात. तो ऑब्जेक्टिव्ह सुद्धा असे डिटरमाइन करा, दॅट मीन्स हिअर वी कॅन इझिली अचीव्ह अवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह विदिन अ स्पेसिफिक टाइम फ्रेम. म्हणजे एक ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन केले आणि तेच आपल्याला अचीव्ह करण्यासाठी 10-15 वर्ष लागतात. नो, इट्स नॉट फॉर गुड. ओके, तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे सिंपल असणं, शॉर्ट असणं, मेजरेबल असणं, क्वालिटेटिव्ह असणं, क्वांटिटेटिव्ह असणं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द इफेक्टिव्ह बिझनेस परफॉर्मन्स ऑफ ऑर्गनायझेशन. पॉइंट नंबर 6, ऑब्जेक्टिव्ह शुड बी स्पेसिफिक. म्हणजे आधी आपण सांगितलं ते अचीव्ह करता आलं पाहिजे. आता इथे काय सांगतोय आपण, स्पेसिफिक, म्हणजे जसं इंट्रो मध्ये सांगितलं त्या पद्धतीने. ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्पेसिफिक इन टर्म्स ऑफ टाइम, क्वालिटी अँड क्वांटिटी. तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे स्पेसिफिक टाइम मध्ये अचीव्ह करता आलं पाहिजे. ते क्वालिटेटिव्ह असणं गरजेचं आहे, क्वांटिटेटिव्ह असणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल. Specific objective help in the accomplishment of these objective in the specific time frame and resources availability. If the objective are specific, it give precious result. आणि जर तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे स्पेसिफिक असतील, क्वालिटेटिव्ह असतील, टाइम फ्रेमशी रिलेटेड असतील, तर नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला प्रिशियस गुड हा बघायला मिळू शकेल. पॉइंट नंबर 7, qualitative and quantitative. Objective can be expressed in qualitative and quantitative term. म्हणजे तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काय केलंय, बरेच ऑब्जेक्टिव्ह हे फ्रेम केलेले आहेत किंवा डिटरमाइन केलेले आहेत. So some objective related to the qualitative term and some objective related to the quantitative. Qualitative means here we objective cannot measure in number term. म्हणजे नंबर मध्ये जे आपण काउंट नाही करू शकत. म्हणजे मी सांगितलं की माझं सॅटिस्फॅक्शन 1 किलो झालेलं आहे, तर आपण म्हणू शकतो का असं? नाही. म्हणजे सॅटिस्फॅक्शन असेल, मोटिवेशन असेल, दिस इज द क्वालिटेटिव्ह. म्हणजे मी किती सॅटिस्फाय आहे, क्वालिटी वरून आपण काय करू शकतो, मी तुमच्या एखाद्या ऑर्गनायझेशन मधून किती वस्तू परचेस करतो, दिस इज द मेजरमेंट ऑफ क्वालिटेटिव्ह सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण त्याला. सो objective can be expressed in qualitative and quantitative term, that is value, number or value term, increase in sale, market share, rate of production, etc. are the example of quantitative objective. म्हणजे आज मला काय करायचंय, काउंट करायचंय की माझं सेल किती झालेला आहे. सो मी सांगू शकते की माझा जो टर्नओव्हर आहे, हिअर वी कॅन डिफाइन इन अ न्यूमरिकल फॉर्म. म्हणजे तो मी नंबर सांगू शकते, म्हणून याला क्वांटिटेटिव्ह टर्म म्हणतो आपण. लक्षात येते का, क्वांटिटेटिव्ह काय असेल आणि क्वालिटेटिव्ह काय असेल? ज्याचा नंबर मी रिप्रेझेंट करू शकते, दिस इज द क्वांटिटेटिव्ह. अँड सम ऑब्जेक्टिव्ह आर क्वालिटेटिव्ह इन नेचर, दॅट इज गुडविल, वर्कर्स, जॉब सॅटिस्फॅक्शन, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन, एक्सेट्रा. म्हणजे याचा नंबर नाही मी देऊ शकत, दॅट्स वाय हिअर कॉल्ड द क्वालिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. इज इट क्लिअर? से पॉइंट नंबर 7. Yes, ma'am. Okay, good. And last point, flexible. Flexible means
that keep on changing. Business objective should be flexible. म्हणजे तुमचं ऑब्जेक्टिव्ह कसं असलं पाहिजे, फ्लेक्झिबल असलं पाहिजे. इट मस्ट नॉट बी रिजिड, ते रिजिड असता कामा नये. बिझनेस इन्व्हायरमेंट कीप ऑन चेंजिंग, म्हणजे आपण आधी पहिल्या क्वेश्चन मध्ये पण सांगितलं होतं, इन्व्हायरमेंटल फॅक्टर आर टू टाइप्स, इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर. इंटरनल फॅक्टर आर कंट्रोलेबल अँड एक्सटर्नल फॅक्टर आर कंट्रोलेबल. That is why every types of organization concentrate on environmental factor and change business activity according to environmental point of view or environmental factor. म्हणजे जर एखादा environmental factor चेंज होत नाहीये किंवा तुम्हाला कंट्रोल नाही करता येत, तर आपण बिझनेसच्या ऍक्टिव्हिटी चेंज करतो किंवा त्या कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. Therefore, the objective should be changed or modified according to the changing situation or environmental factor. म्हणून तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे फ्लेक्झिबल असणं महत्वाचं आहे. The objective must be able to reframe in the light of change in the environment. आणि तुमची ऑब्जेक्टिव्ह तुम्ही काय केले पाहिजेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं टार्गेट काय आहे, मला काय करायचं आहे, 1 लाखचा सेल करायचा आहे विदिन 8 डेज. पण ह्या 8 डेज मध्ये काय झालं तर कोरोनाचं सिच्युएशन आहे आता, तर कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये मला सेल करणं पॉसिबल नाहीये. मग मी काय केलं, माझा ऑब्जेक्टिव्ह चेंज केला. मला 1 लाख नाही करता येते, मी 10,000 पर्यंत काय करेन, सेल करेन. दिस इज द फ्लेक्झिबिलिटी. काही झालं तर मला 1 लाखचा सेल करायचा आहे असं म्हणून नाही चालणार. तर तुमचं ऑब्जेक्टिव्ह हे कसं असलं पाहिजे, इट कॅन बी फ्लेक्झिबल. दॅट मीन्स कीप ऑन चेंजिंग. ऑलवेज ते कधीही आपल्याला आपल्या सिच्युएशन नुसार चेंज करता आलं पाहिजे. इज इट क्लिअर क्वेश्चन? मैडम हाँ बोलो. मैडम बोलो. मैडम मेरे को 7th वाला पॉइंट समझा फिर से. हाँ, ओके. 7th वाला पॉइंट. Okay. Qualitative and quantitative objective. Quantitative objective means here our objective we can measure in numerical form. Quantity म्हणजे काय म्हणतो आपण, आपले ऑब्जेक्टिव्ह हे आपण नंबर मध्ये काउंट करू शकतो. आणि क्वालिटेटिव्ह मीन्स हिअर our objective we cannot count in numerical form. लक्षात येत आहे? म्हणजे काय सांगायचं आहे, ऑब्जेक्टिव्ह कॅन बी एक्सप्रेस इन क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. मग क्वालिटेटिव्हचे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि क्वांटिटेटिव्हचे एक्झाम्पल दिलेले आहेत. क्वांटिटेटिव्हचे एक्झाम्पल काय आहे, इन्क्रीज इन सेल, व्हॅल्यू, नंबर और व्हॅल्यू टाइप, मार्केट शेअर, याचा नंबर आपण काउंट करू शकतो. क्वालिटी म्हणजे काय, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, गुडविल, जॉब सॅटिस्फॅक्शन एक्सेट्रा, जो आपण न्यूमरिकल मध्ये नाही देऊ शकत. तर त्यांच्या परफॉर्मन्स वरून आपण मेजर करतो, दिस इज सॅटिस्फाय ऑर नॉट. एम्प्लॉईज आर सॅटिस्फाय, जर तो सॅटिस्फाय असेल नक्कीच त्याचा परफॉर्मन्स हा हाय असेल. when the employees are dissatisfied, the performance of employees is low. This is the qualitative and quantitative objective. Is it clear? थँक यू मॅम. ओके. अजून कोणाला काही डाऊट आहे का? Is it clear question? यस मॅम. Yes. हार्डली मला 1 ते 2 स्टुडंटचा आवाज येतोय, बाकी फक्त प्रेझेंटी लावायला आलायत का? बाकी कोणाचाच आवाज येत नाहीये. ओके, होप सो हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला असेल. सो नाव वी स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. एक क्वेश्चन तुम्ही लिहून घ्या, जो तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून दिला जाईल. राईट डाऊन क्वेश्चन. Steps in setting of business objective. Write down question. Steps in setting of business objective. एखादा ऑब्जेक्टिव्ह सेट करण्यासाठी आपल्याला कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर युअर एक्झामिनेशन. सो हा मी तुम्हाला होमवर्क सेल्फ स्टडी साठी दिलेला आहे ऍज अ क्लास टेस्ट. रिपीट करू. Yes. Explain steps in setting of business objective. Steps in setting of business objective.
वरती मेन्शन करून ठेवा. असाइनमेंट नंबर फर्स्ट. असाइनमेंट नंबर फर्स्ट. लेक्चर संपल्यानंतर मी गुगल क्लासरूमचा कोड तुम्हाला सेंड करेन. त्या कोड वरती असाइनमेंट फर्स्ट लास्ट डेट ते तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर काय करा, त्या लास्ट डेटच्या आधी असाइनमेंट फर्स्ट सबमिट करायची आहे. ओके. ओके. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करायचा. पहिली ह्या क्वेश्चन मध्ये कोणाला डाऊट नाहीये ना? नो मॅडम. नो मॅडम. Okay, so now we start our next question. आपण ऑब्जेक्टिव्हचा हा क्वेश्चन लर्न केलेला आहे. So our question number next, what is liberalization? Explain its impact. Liberalization, privatization and globalization. ही कॉन्सेप्ट कधी लर्न केलेली आहे का तुम्ही? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, LPG लर्न केलेली आहे का? येस. पण Yes, शॉर्ट ma'am. फॉर्म मध्ये लर्न केलेली असेल. LPG पॉलिसी कधी इंट्रोड्यूस झाली आहे सांगू शकाल? LPG पॉलिसी कधी इंट्रोड्यूस झालेली आहे? कोणत्या इयर मध्ये? 1991. व्हेरी गुड. 1991 मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे. सो LPG पॉलिसी काय इंट्रोड्यूस केली किंवा त्याचे इम्पॅक्ट काय आहे, त्याचा फॉर्म काय आहे, हे आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. सो वन बाय वन, लिबरलायझेशन, त्याच्यानंतर मग प्रायव्हेटायझेशन आणि मग ग्लोबलायझेशन. सो नाव वी स्टार्ट लिबरलायझेशन. मीनिंग ऑफ लिबरलायझेशन. Liberalization is the process or means of the eliminating of the control of the state over the economic activity. Liberalization मध्ये आपण काय करतो, तर जो कंट्रोल आहे गव्हर्नमेंटचा तो इलिमिनेट केला जातो, कमी केला जातो. इट प्रोव्हाइड greater autonomy to the business enterprise in decision making and eliminate government interference. That means interfere. म्हणजे जो काही गव्हर्नमेंटचा इंटरफेअर होता हा काय झाला तर कमी झाला आणि ऑर्गनायझेशनला काय सांगण्यात आलं, यू कॅन टेक इझिली डिसिजन. म्हणजे त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं वाट बघायची काही गरज नाहीये. तुम्हाला काय करायचंय, डोमेस्टिक मध्ये सेल करायचंय का, डोमेस्टिक मध्ये सेल करा. तुम्हाला फॉरेन मध्ये सेल करायचंय का, तुम्ही फॉरेन मध्ये सेल करा, अकॉर्डिंग टू युअर पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुम्हाला जसं वाटतं त्या गोष्टी तुम्ही करू शकता. म्हणजेच इथे काय झालं तर गव्हर्नमेंटचा इंटरफेअर इलिमिनेट झालेला आहे, कमी झालेला आहे. इंट्रो लक्षात आला? फार इंट्रो मध्ये काही नाहीये, तर महत्वाचं काय आहे, हिअर इलिमिनेट गव्हर्नमेंट इंटरफरन्स अँड ऑर्गनायझेशन टेक डिसिजन इझिली. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत बघा लिबरलायझेशनचे. टू बूस्ट कॉम्पिटिशन बिटवीन डोमेस्टिक बिझनेस. म्हणजे कॉम्पिटिशन काय झाली तर बूस्ट झाली डोमेस्टिक बिझनेस मध्ये. टू प्रमोट फॉरेन ट्रेड अँड रेग्युलेट इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. Here organization can easily import and export domestic as well as foreign. म्हणजे तुम्ही डोमेस्टिक मध्ये पण वस्तू सेल करू शकत होता आणि फॉरेन मध्ये सुद्धा वस्तू इझिली सेल करू शकत होता. दॅट मीन्स इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इझिली प्रमोटेड. देन इम्प्रुव्हमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अँड फॉरेन कॅपिटल. इथे आपण इम्प्रुव्हमेंट का म्हणतो, बिकॉज हिअर वी यूज डोमेस्टिक टेक्नॉलॉजी एज वेल एज फॉरेन टेक्नॉलॉजी. वी कॅन इझिली परचेस फॉरेन टेक्नॉलॉजी. इथे गव्हर्नमेंटचा इंटरफेअर कमी झाल्यामुळे आपल्याला जी टेक्नॉलॉजी हवी आहे वी कॅन इझिली परचेस और वी कॅन इझिली इम्पोर्ट. देन टू डेव्हलप अ ग्लोबल मार्केट ऑफ द कंपनी. इथे काय झालं, ग्लोबल मार्केट डेव्हलप झालेला आहे. देन टू रिड्यूस द डेट बर्डन ऑफ द कंट्री. टू रिड्यूस द डेट बर्डन म्हणजे जे काही कर्ज वगैरे होते त्याच्याशी रिलेटेड जे काही बर्डन होते हे सुद्धा रिड्यूस झालेले आहेत. बिकॉज हिअर वी import or we invest foreign investor in domestic country or domestic investor in foreign country. Okay, to unlock the economic potential of the country by encouraging the private sector and multinational corporation to invest and expand.
म्हणजे काय झाली, इकॉनॉमिक अनलॉक झालेली आहे. आता तुम्हाला अनलॉकचं मिनिंग तर इझिली लक्षात आलं असेल. हिअर वी कॅन मूव्ह फ्रीली ऍट एनी टाइम. ओके, डोमेस्टिक आणि फॉरेन मध्ये तुम्ही कुठेही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट ही करू शकता किंवा तुमचा बिझनेस हा करू शकता. देन टू encourage the private sector to take an active part in the development process. म्हणजे सुरुवातीला असं असायचं की फक्त गव्हर्नमेंटचे जे ऑर्गनायझेशन आहेत त्यांचाच काय असायचा तर सहभाग हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये जास्त बघितला जायचा. पण एलपीजी इरा नंतर काय झालं तर प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा तितकंच इम्पॉर्टन्ट देण्यात आलं. दॅट मीन्स टू इनकरेज द प्रायव्हेट सेक्टर टू टेक an active part in the development process, to reduce the role of the public sector in future industrial development, and to introduce more competition into the economy with the aim of the increasing efficiency. आणि इथे काय झालेली आहे, कॉम्पिटिशन जरी इन्क्रीज झाली असेल तरी आपण काय करू शकतो, इफिशियन्सी इन्क्रीज इझिली करू शकतो. कारण फॉरेनची टेक्नॉलॉजी, फॉरेनचा ट्रेड असेल, फॉरेनचा इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, याचा कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या इंडियन इकॉनॉमिक वरती किंवा ऑर्गनायझेशन वरती झालेला बघायला मिळतो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काही डाऊट असतील तर बघा, एक मिनिट जस्ट रीड करा आणि एखादा पॉइंट जर समजला नसेल तर विचारू शकता. सिंपल आहे, फारसं हार्ड काही नाहीये यामध्ये. जर काही डाऊट असेल यू कॅन आस्क मी. क्लिअर झालेत ऑब्जेक्टिव्ह? हो मॅम. इज इट क्लिअर? येस मॅम. ओके. सो रिफॉर्म अंडर लिबरलायझेशन. रिफॉर्म कोणते झाले तुम्हाला लिबरलायझेशनच्या अंडर हे लक्षात ठेवा, कारण परत कन्फ्युजन होईल तुम्हाला. हे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशनचे रिफॉर्म वेगळे असणार आहेत आणि ग्लोबलायझेशनचे रिफॉर्म हे डिफरंट आहे. सो प्रायव्हेट लिबरलायझेशनच्या अंडर रिफॉर्म कोणते येणार आहे हे इथे आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे डिरेग्युलेशन ऑफ द इंडस्ट्रियल सेक्टर. म्हणजे काय झाले, रेग्युलेशन इथे चेंज झालेलं आहे. देन फिनान्शियल सेक्टर रिफॉर्म झाले. देन टॅक्स रिफॉर्मेशन झालेलं आहे. फॉरेन एक्सचेंज रिफॉर्म, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट पॉलिसी रिफॉर्म, एक्सटर्नल सेक्टर रिफॉर्म, फॉरेन एक्सचेंज रिफॉर्म अँड फॉरेन ट्रेड पॉलिसी रिफॉर्म. हे डिटेल आपल्याला बघायचं नाहीये, फक्त कोणती असणार आहे हे फक्त लक्षात ठेवा. सो नेक्स्ट, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन इन इंडिया. फर्स्ट पॉइंट, फ्री फ्लो ऑफ कॅपिटल. Liberalization has enhanced the flow of capital by making it affordable for business to reach the capital from investor and take a profitable project. Free flow म्हणजे आपण फ्रीली काय झालो, इथे फ्लो झालो वन कंट्री टू अनदर कंट्री. So liberalization has enhanced the flow of capital by making it affordable of business. म्हणजे जितका बिझनेस अफोर्ड करू शकतो तितका आपण कॅपिटल काय केलेलं आहे, फ्री केलेलं आहे वन कंट्री टू अनदर कंट्री. सेकंड पॉइंट, डायव्हर्सिटी फॉर इन्व्हेस्टर. The investor will be benefited by the investing a portion of their business into diversifying asset class. म्हणजे आता तुम्हाला शेअर मार्केट सुद्धा लर्न करताना लक्षात येईल, इन्व्हेस्टर काय करतात, वेगवेगळ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात त्यांना काय मिळतात तर रेट ऑफ इंटरेस्ट हे मिळत असतात. सो इन्व्हेस्टरना सुद्धा काय झालं, हिअर दे कॅन इझिली इन्व्हेस्ट टू फॉरेन कंपनी. म्हणजे लिबरलायझेशनमुळे तुमचे जे काही इंटरफेअर होतं हा कमी झाल्यामुळे इन्व्हेस्टर सुद्धा फॉरेन कंपनीमध्ये किंवा फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक कंपनीमध्ये इझिली इन्व्हेस्ट हे करू शकत होते आणि त्यांना जो काही वेगवेगळा रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा इझिली मिळू शकत होता. थर्ड पॉइंट, impact on agriculture. In this area, the cropping design have experienced a huge change, but the impact of liberalization cannot be accurately measured. म्हणजे बराच इम्पॅक्ट झाला कारण आपण काय केली, टेक्नॉलॉजी अडॉप्ट केलेली आहे, पण ते मेजर नाही करता आलं इथे. गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन अँड
इंटरव्हेन्शन कॅन बी सी फ्रॉम द प्रोडक्शन टू डिस्ट्रीब्युशन ऑफ द क्रॉप. म्हणजे एवढंच काय झालं, गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन केल्यामुळे पण बराच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कुठे झालेला आहे तर ऍग्रिकल्चरल सेक्टरवरती झालेला बघायला मिळतो. निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन, काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेले आहेत, त्याचबरोबर निगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा बघायला मिळतात. फर्स्ट आहे द वीकिंग ऑफ इकॉनॉमी. Restoration of political power and economic power will leads to weakening in the entire Indian economy. म्हणजे तर इथे काय सांगायचं आहे, ज्या मोठ्या कंपन्या होत्या, मोठे ऑर्गनायझेशन होते, दे कॅन इझिली सेल अँड बाय इन फॉरेन कंट्री. पण याचा इम्पॅक्ट मात्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीवरती झालेला बघायला मिळतो. सो इट्स डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन विकिंग द इकॉनॉमी. सेकंड पॉइंट, टेक्नॉलॉजिकल इम्पॅक्ट. Fast development in the technology allow many small scale industry and other business in India to either adjust to change or shut their business. आणि ज्या ऑर्गनायझेशनला कॉम्पिटिशन फेस करता आली नाही त्यांनी काय केलं तर क्लोजर ऑप्शन चॉईस केला किंवा त्यांचा बिझनेस हा शट केला, म्हणजे बंद केलेला आहे. आणि लास्ट पॉइंट आहे मर्जर अँड ऍक्विजिशन.